नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये आज पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। संस्थेचं जे नाव आहे बघा, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी परभणी जिल्हा परिषदेमार्फत ही जी जाहिरात आहे मित्रांनो ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मान्यता दिनांक जो आहे तो 11/1/2024 रोजी। आता यामध्ये कशा प्रकारे पद आहेत ते आपण बघूया सविस्तरपणे। बघा फ्रेंड्स, अनुसूचित जात म्हणजे टोटलची पदं बघूया। एकंदरीत टोटलची पदं आहेत ना मित्रांनो ती 143 पदं आहे। म्हणजे परभणी जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला 143 पदं बघायला मिळणार आहे। आता बघा, इथं आरक्षणीय पदं दिलेली आहेत ती बघून घेऊया आपण। बघा फ्रेंड्स, अनुसूचित जातीची जी टोटल पदं आहेत ती 33 आहे। त्यामध्ये समांतर आरक्षण दिलेले आहे। महिला 10, माजी सैनिक 5, अंशकालीन 3, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1, खेळाडू 2 आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे आपण ही ओपनची धरूयात 10। त्यानंतर अनुसूचित जमाती जी आहेत मित्रांनो त्या 9 आहेत। महिला 3, माजी सैनिक 1, अंशकालीन 1, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि खेळाडूला 0 पदं आहे। आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जी पदं आहेत जी प्युअरमध्ये येतात ती 4 आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, अनुसूचित जमातीला पेसा क्षेत्रामध्ये इथं एकही पद नाहीये परभणी जिल्हा परिषदेमध्ये। त्यानंतर बघा, विजा तिथे पुन्हा एकदा इथे एकही मित्रांनो जागा नाही। पण तुम्हाला जरी जागा नाहीये याचा अर्थ असा नाहीये की परभणी जिल्हा परिषदेचे प्रेफरन्स तुम्हाला येणार नाही। हे बघा मित्रांनो, खुला जो वर्ग आहे इथे कमी जागा आहेत, मान्य आहे कमी आहे, परंतु या 11 जागांवर देखील तुम्हाला हक्क सांगता येतो मेरिटनुसार। त्यामुळे त्या जर परभणी जिल्हा परिषदेला 11 जागा आहेत तर प्रत्येक विजा आता बघा माझ्या मते विजा ला 0 जागा आहेत। त्यानंतर भज क जे आहे तिथे पण 0 जागा आहेत। त्यानंतर भज ड आहे तिथे पण 0 टोटल जागा आहेत। तर या सर्वांना हे जे पद आहे यांना खुल्याच्या जागा दिसतील। त्यानंतर बघा मित्रांनो, इथे भज ब जे आहे तिथे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक पद आहे। मग ते प्युअरचं माहिती आहे तुम्हाला की ज्याच्यामध्ये महिला आणि पुरुष मेरिटनुसार येतात त्याला म्हणायचं समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पद। बाकी मग महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त हे सर्व मित्रांनो समांतर आरक्षणामध्ये मोडतं। आता मी तुम्हाला हे भज ड पर्यंत सांगितलेलं आहे। त्यानंतर इतर मागासवर्गीयाची जी पद आहे मित्रांनो ती 75 आहे। बऱ्यापैकी पद इथं दिसत आहेत। त्यामध्ये 23 महिला, 11 माजी सैनिक, 8 अंशकालीन, 4 प्रकल्पग्रस्त, 2 भूकंपग्रस्त, 4 खेळाडू आणि 23 जी आहे मित्रांनो ती प्युअरमध्ये म्हणजे इतर मागासवर्गीयाच्या प्युअरमधील म्हणजे समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त 23 पद आहेत। त्यानंतर बघूया मित्रांनो, विमाप्र जे आहे तर तिथे पण 0 जागा आहे। इथेही तुम्हाला इथे पण म्हणजे जे काही विमाप्रचे उमेदवार आहेत त्यांना देखील प्रेफरन्स मिळणार आहे कारण खुल्याच्या 11 जागा आहेत। फक्त तुम्हाला तेवढे मार्क्स असायला हवे। त्यानंतर EWSच्या मित्रांनो टोटल 14 जागा आहेत। त्यामध्ये दिलेला आहे महिला 4, माजी सैनिक 2, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आहे, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्ताला एकही जागा नाहीये, खेळाडूची 1 आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 5। आधी इथे खुल्याला जागा जरा कमी आहे त्यामुळे थोडंसं हे आहे की खुल्याला जागा थोड्या जास्त असायला हव्या होत्या पण नाही आहेत जागा मित्रांनो। टोटल 11 जागा आहे। त्यामध्ये 3 महिला, त्यानंतर 2 माजी सैनिक म्हणजे माजी सैनिकांच्या जागा मित्रांनो ह्या ज्या जागा दिसत आहे ना त्या नाच्या बरोबर आहे कारण की माजी सैनिक उमेदवार शक्यतो मिळत नाही आणि त्या जागा कन्वर्ट होत नाही। त्यामुळे त्याच्या जागा आहेत त्या वाया जातात जागा। अंशकालीन 1, प्रकल्पग्रस्त 1, भूकंपग्रस्ताला जागा नाहीये, खेळाडूला 1 आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 3 जागा आहेत। अशा टोटल 11 जागा आहेत। त्यानंतर दिव्यांग उमेदवारांना मित्रांनो 4% आरक्षणाप्रमाणे 5 जागा आहेत आणि टोटल ज्या जागा आहेत त्या 143 जागा आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, आता बघूया इथे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की इथे कुठल्या माध्यमाला किती जागा गेल्या हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। कारण 1 ते 5, 6 ते 8 हे गट तुम्हाला माहिती आहे की इथे जरी आपल्याला हा आकडा 143 दिसत असला तरी तुम्ही कास्ट वाईज त्याचं डिवायडेशन पाहिलं असेल। आता यामध्ये देखील 1 ते 5 आणि 6 ते 8 होतं, त्याचमुळे मग जागा खूप कमी बघायला मिळतात। बघा फ्रेंड्स, इथे आहे मराठी माध्यम अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 1 ते 5 साठी 16,000 तुम्हाला माहिती आहे त्यांचं हे अनुदानित आहे म्हणजे ॲडेड आहे। त्यानंतर ऑल सब्जेक्ट शिकविण्याचे माध्यम इथे मराठी आहे मित्रांनो आणि HSC 12th डिप्लोमा म्हणजे DED
त्यानंतर पेपर 1 पाहिजे तुम्हाला आणि इथे 30 पदं आहेत मित्रांनो, म्हणजे 1 ते 5 साठी टोटल जागांमध्ये 30 पदं इथे दिसत आहे आणि मराठी माध्यमाचे. त्यानंतर पुढे बघूया आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, मराठी इथे तर मराठीच येणार आहे कारण सगळी जी भरती आहे ती मराठी शाळेवर होत आहे. मराठी ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 साठी. त्यानंतर पे तर तुम्हाला माहिती आहे एडेड. इंग्लिश लँग्वेजसाठी आहे मित्रांनो. त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालं पाहिजे किंवा इथे BEd पण चालतं. त्यानंतर तुमचं TETचा पेपर क्रमांक 2 तुम्ही उत्तीर्ण पाहिजे आणि मित्रांनो 14 जागा आहे इंग्लिश लँग्वेजसाठी. बऱ्याच जणांना इंग्लिश लँग्वेजच्या जागांचं होतं की बाबा जागा नाही दिसत आहे, तर इथे 14 जागा आहेत मित्रांनो. कमीच आहेत पण इतरांपेक्षा काही ठिकाणी अगदी जागाच नाही आहे, तर इथे ॲटलिस्ट 14 जागा आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, बऱ्यापैकी सर्वात जास्त जागा जर तुम्हाला कुठल्या दिसत असेल इथं तर या आहेत मित्रांनो. माध्यम मराठी 6 ते 8 साठी. पे तर तुम्हाला माहिती आहे एडेड आहे आणि मॅथ आणि सायन्सचा मराठी माध्यमाच्या ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे आणि डिप्लोमा किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. तर मित्रांनो इथे तुमच्यासाठी 99 जागा आहेत आणि भरपूर जागा आहेत. TET पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण पाहिजे आणि तुमचं माहिती आहे मॅथ आणि सायन्स पाहिजे. तर इथे मित्रांनो 99 जागा आहे. आता या जाहिरातीमध्ये तुम्हाला एक फरक जाणवला असेल मित्रांनो, इथे इंग्रजी माध्यमाला जागा दिलेल्या नाहीत. मग इंग्रजी माध्यमाला जागा दिल्या नाही म्हणजे इंग्रजी माध्यमाला 0 जागा आहेत का? तर सध्या तरी तसंच म्हणता येईल, कारण कदाचित मित्रांनो परभणी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत जे शिक्षक आहेत त्यांच्यापैकी जे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक आहेत ते बऱ्यापैकी असू शकतात. त्याची असण्याचे चान्सेस 99.99% आहेत. त्यामुळे त्यांनी इथे इंग्रजी माध्यम दिलेलं नाही आहे. भविष्यात जरी त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या म्हणजे भविष्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सुरू होणार आहे की सेमी इंग्रजीचे वर्ग, तर त्याच्यासाठी ऑलरेडी एक शिक्षक 2 शिक्षक जर असतील तर मग त्यांनी मागणी केलेली नाही. ही चांगली गोष्ट आहे कारण कमी जागा आहेत इथे. मॅथ सायन्ससाठी हे म्हणजे खूप छान स्कोप आहे. या भरतीमध्ये मॅथ सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप छान म्हणजे संधी आहे की त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि चांगली गोष्ट आहे मॅथ सायन्सचे टीचर यावेळेस व्यवस्थित भरतीमध्ये येत आहेत. तर बघा फ्रेंड्स, या ज्या सूचना आहेत त्या प्रत्येकच जाहिरातीमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर त्यांच्यामध्ये काही बदल नाही. इथे सगळं ॲडेड आहे त्यामुळे ते अनॲडेडचा प्रश्न येत नाही. मोस्ट ऑफ अनॲडेड ही गोष्ट जी आहे ना मित्रांनो ती महानगरपालिकेमध्ये जास्त येते. ZPच्या ज्या शाळा आहेत ना त्या पूर्णतः आपल्या ज्या आपल्या सरकारी शाळा असतात, ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत काही प्रमाणात जिथे ॲडेड अनॲडेड अशा प्रकारे येऊ शकतं. तर अशा प्रकारे मित्रांनो परभणी जिल्हा परिषदेची जी जाहिरात आहे ती 143 पदांची आहे, ज्याच्यामध्ये 99 जे पदं आहेत ते मॅथ्स आणि सायन्सला आहेत, 14 पदं इंग्लिशला आहे आणि इथे 30 पदं जे आहे ते 1 ते 5 मराठी माध्यमासाठी आहेत. यामध्ये मित्रांनो आता समाजशास्त्र तुम्हाला दिसत नाही आहे, समाजशास्त्राला इथे अजिबातच जागा नाही आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो आज आलेली आहे. आणि तुम्हाला आणखी एक अपडेट मित्रांनो द्यायची आहे की अगदीच 22 तारखेपासून म्हणजे 22 जानेवारीपासून सध्या असं सांगितलं जात आहे की प्रेफरन्स द्यायला सुरुवात होतील. म्हणजे पुढचा जो आठवडा आहे 15 तारखेपर्यंत जाहिराती पूर्णतः अपलोड होतील आणि तुम्हाला त्यानंतर प्रेफरन्स देण्यासाठी वेळ दिला जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. आजच आपल्याला कळतं की 15 तारखेपर्यंत पूर्णतः जाहिराती अपलोड केल्या जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला जाहिरात बघण्यासाठी संधी मिळणार आहे. जसं की काल जालना, आज परभणी अशी जाहिरात मिळाली. लवकरच संभाजीनगर म्हणजे इथे जवळपासचे मी तुम्हाला सांगत आहे की लवकरात लवकर तुम्हाला जाहिराती बघायला मिळतील आणि तुम्हाला 22 तारखेपासून मित्रांनो जे काही आहे प्रेफरन्स देण्यासाठी तुम्हाला प्रेफरन्स जनरेट केले जातील आणि प्रेफरन्स तुम्हाला देता येतील आणि तुमचं फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुमची जी फायनल यादी लागून सिलेक्शन प्रोसेस पूर्ण होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आज महत्त्वपूर्ण अपडेट होतं आणि प्रेफरन्स कसे जनरेट होतात, प्रेफरन्स कसे द्यायचे, हे जे 2023चे नवीन विद्यार्थी आहे जे पहिल्यांदाच या गोष्टीला फेस करत आहेत त्या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला आहे एक 2-3 दिवसांपूर्वी. तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा की प्रेफरन्स कसे जनरेट केले होतात आणि प्रेफरन्स कसे द्यावे लागतात. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये प्रेफरन्स देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तर मित्रांनो थांबूया आपण इथेच. आजची ही अपडेट होती. पुन्हा अशाच अपडेटसोबत मी पुन्हा व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.